आम्ही दुष्काळी परिस्थिती आहे, 20 तारखेपर्यंत आचारसंहिता, आज पण आचारसंहिता आहे, परंतु 20 तारखेला आपल्या महाराष्ट्रातलं 5 टप्प्याचं मतदान संपलं की आम्ही उद्याच्याला कुठली मीटिंग घेतली किंवा काही सूचना केल्या तर त्याच्यात मतदारांना काहीतरी प्रलोभन दाखवलं जात आहे आणि म्हणून ती मतं मिळवली जाते असं तर काही होत नाही. म्हणून मी सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं, मी सांगितलं, देवेंद्रजींनी पण सांगितलं की निवडणूक आयोगाला मुख्य सचिवांनी कळवावं की आता 15 दिवस मध्ये गॅप आहे, तर आचारसंहिता शिथिल करा. आचारसंहिता काढून टाकता येत नाही, शिथिल करा, जेणेकरून आपल्या जिल्ह्यातले काही तालुके दुष्काळी म्हणून जाहीर केलेले आहेत. अवकाळी पाऊस पडतोय, प्री मान्सून पडतोय, प्रचंड वेगाने वारं वाहतंय, त्याच्यातनं पत्रे उडून जात आहेत, अनेकांची घरं किंवा भिंती पडतायत, अनेक ठिकाणी विजा लावतायत आणि विजा पडून देखील काही ठिकाणी जनावर मृत्युमुखी पडतायत, कुठं मनुष्यहानी पण होते. अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर त्याच्याबद्दलचे सगळे जे काही सूचना आहेत त्या सूचना मंत्रालयातनं तर स्टँडिंग ऑर्डर दिल्या गेलेल्याच आहेत. त्याच्या संदर्भात आता खरीप सुरू होणार आहे. आता पाऊस पडल्यानंतर लोक वापशावर पेरायला सुरुवात करतील, म्हणजे जूनमध्ये पाऊस पडल्यानंतर. त्याच्यामुळं आम्हाला खरीपाच्या आढावा बैठक घेता येत नव्हती, म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना सगळ्या जिल्ह्यामध्ये बियाणं आहे का, खतं आहेत का, कुठली खतं कमी आहेत, कुठली खतं कुठल्या भागामध्ये दिली पाहिजे, कुठल्या बियाणाला मागणी आहे, ॲग्रिकल्चर ऑफिसरला, जिल्हा कृषी अधिकारी त्यांनाही विचारून बाबा तुमची काय डिमांड आहे आणि तशा प्रकारच्या डिमांड पूर्ण करण्याचं काम या निवडणूक आचारसंहितेला कुठेही धक्का न लागता ह्या गोष्टी शेतकऱ्यांना वेळेमध्ये मिळाल्या पाहिजेत. कुठं कापसाची बियाणाची मागणी आहे, कुठं मक्याच्या बियाणाची मागणी आहे, अशी वेगवेगळ्या प्रकारची. पोटॅश व्यवस्थित मिळतंय का, युरिया व्यवस्थित मिळतोय का, डीएपी व्यवस्थित मिळतंय का, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघतोय. त्यांनी बैठक घेतली, यामध्ये 5 जिल्ह्याचे पालकमंत्री आज उपस्थित होते. यावर कशामध्ये मुख्यमंत्र्यांनी आज आढावा बैठक घेतली मुंबईमध्ये. हो का, कशाच्या बद्दल घेतली? दुष्काळासंदर्भात. दुष्काळाच्या संदर्भामध्ये मी मंगळवारी बहुतेक 21 का 22 तारखेला बैठक घेतलेली आहे. मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री होते, सगळे अधिकारी होते आणि त्या पद्धतीनं मी तर तुम्हाला मगाशी सांगितलं तशा प्रकारच्या सूचना, जसं मुख्यमंत्र्यांना, ते तर राज्याचे प्रमुख आहेत, त्यांना कधीही कुठलीही बैठक घेण्याचा अधिकार आहे, त्याच्यामुळे त्यांनी ती घेतली. परंतु त्याच्या आधी मी पण बैठक घेऊन प्रत्येक साहीच्या साही विभागीय आयुक्तांशी मी बोललो, अनेक जिल्हाधिकाऱ्यांशी मी फोनवर त्या ठिकाणी बोललो आणि जे आज प्रमुख आहेत आचारसंहिता चालू असल्यामुळं नितीन करीत, त्यांनाही प्रशासनातला दांडगा अनुभव आहे, त्यांच्याशी पण मी बोललेलो. या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत सोहम डेव्हलपर्स, वी बिल्ड फॉर फ्युचर. शितोळे क्रिस्टल, शितोळे हाईट्स आणि शितोळे पार्क असे 1 ते 3 बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स, जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित. अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे. पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय.